तो की करमाळा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुळा सुरू आहे. सध्या माजी मंत्री महादेव जानकर साहेब जे आहेत ते करमाळा मतदारसंघामध्ये फिरत आहेत. साहेब, काय सांगाल? या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे 4 उमेदवार उभा आहेत, काय प्रतिक्रिया असणार आहे? आज आम्ही काही करतोय की आम्हाला उमेदवार वेल क्वालिफाईड मिळाले, चांगले आहे, चळवळीतले उमेदवार आहेत. शेतकऱ्यांना तमाम मतदार बंधू भगिनींना विनंती करण्यासाठी आलेलो आहे की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाजाचे जवळजवळ 250 जिल्हा परिषद आणि 500च्या दरम्यान पंचायत समितीचे उमेदवार आहेत. कोल्हापूरपासून ते परभणीपर्यंत आणि इकडं छत्रपती संभाजीनगरपासून ते धाराशिवपर्यंत अहोरात्र गेले 8 दिवस झालं प्रवास करतोय. आत्ताच मी दौंडची सभा केली, बारामतीची सभा केली आणि करमाळ्यात आलोय. आता बार्शीची सभा करून मी भूमपारंड्याचं करून परत गंगाखेडला चाललेलो आहे. ही माझं दौरं जाता जाता भेटेत जिथे जिथे उमेदवार भेटतात त्या गावात नम्र आवाहन करून शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की हे सरकार शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार होतं, त्यांनी केलं नाही. आता लाडक्या बहिणीचा 2 महिने झाले त्यांना पैसेच मिळाले नाहीत. म्हणजे भूलभुलैया देणारं हे सरकार आहे. या देशाचं संविधान बदलण्याची प्लॅनिंग या लोकांची चाललेली आहे. तर शेतकरी बांधवांना, मतदार बंधूंना माझी विनंती आहे की या भमकेपासून सावध राहिलं पाहिजे. हे भारतीय जनता पार्टीवाले म्हणत होते की जगातली 3 नंबरची $1 ट्रिलियन इकॉनॉमिक आम्ही करू, पण भारताचा नंबर 70 लागतोय. गरीब देशामध्ये आमची अवस्था आहे, गरीब देशामध्ये आम्ही गणमुलूर आहे म्हणून. आणि भारतीय जनता पार्टी नेहमी जाती धर्मात आणि भांडणं लावण्याचं काम करते. हे सेक्युलर वोट डिस्ट्रीब्यूट होत नाही. पण आम्ही बहुत ठिकाणी काँग्रेसवर अलायन्स करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. पण काँग्रेस काय करते, जिथं स्ट्रॉंग आहे तिथं आम्हाला घेत नाही, जिथं वीक आहे तिथे घेते. आणि भाजप तर काय आता आम्ही त्यांच्यावर नाहीच. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी आम्ही स्वतंत्रच लढतोय आमच्या ताकदीवर. त्याचा वोट ऑफ पर्सेंटेज आम्हाला वाढवायचा आहे आणि वोट ऑफ पर्सेंटेजच्या माध्यमातून आम्हाला पक्षाला मान्यता मिळेल अशी अपेक्षा झाली आहे. आपण पाहतो की सध्या 2 राष्ट्रवादीच्या विलीकरणाचा देखील मुद्दा असतोय, काय प्रतिक्रिया असणार? सध्या सर्वत्र 2 राष्ट्रवादीच्या विलीकरणाचा मुद्दा असतोय, काय प्रतिक्रिया असणार? चांगली गोष्ट आहे. एक उलट सेक्युलर मोठ वेगळं होऊ नये, काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे ते आमच्या या मताचं आहे. पण ते त्या पक्षाचा प्रमुखाचा निर्णय असतो, त्याच्याबद्दल आपण ढवळाढवळ करणं योग्य नाही. आपण पाहतो की दादांच्या अपघाताबद्दल देखील शंका उपस्थित केली जाते आणि एक सोशल मीडियावरती पोस्ट फिरली जाते की साहेब जानकर साहेब सुद्धा त्यांच्याबरोबर त्या विमानात प्रवास करणं, काय नेमकं सत्य घटना आहे? मला 24 तारखेला अजितदादांचा फोन आला, 24, 25 आणि 26ला. सातारा जिल्ह्यात अजितदादाची, काँग्रेसची आणि दोन्ही राष्ट्रवादीची राष्ट्रीय समाज पक्षाची युती झालेली आहे आमची देखील. दादा म्हणले आपण हेलिकॉप्टर चॉपरनं सभेला जाऊ. पण माझ्या पक्षाचा प्रोग्राम होता संगोळी रायण्णाची राज्याभिषेक असतो बेळगावला, तो करून यायला मला वेळ झाला आणि मी 3 वाजता मुंबईत पोहोचलो आणि सकाळी 7:30-8च्या दरम्यान त्यांचं चॉपर निघून आलं. त्यामुळे मी त्यात गेलो नाही. पण 2 तारखेला पुन्हा चॉपर, म्हणजे मी दादा जाणार होतो साधेवडीच्या सभेला. दुर्दैव ही गोष्ट घडली. अजितदादा असू द्या, आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडे असू द्या, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन किंवा आराराबा, ही माणसं जाया नाही पाहिजे. हे राज्याचं नुकसान झालं, त्यांच्या घराचं वैयक्तिक नाही, राज्याचं नुकसान झालं. आणि अजितदादा ह्या स्पष्ट वक्ता होता, म्हणजे आपण स्पष्ट बोलणार, हे काम होते तर होणार नाही, होते म्हणजे असे आहेत ना. आणि चांगला ग्रामीण भागाचा अभ्यास असलेला एक माणूस होता, ते जाया नाही पाहिजे होतं. ही फार आता त्याच्याबद्दल पवार साहेबांनी स्टेटमेंट दिल्यामुळं त्यांच्या घरातले मोठे नेतृत्व आहे, देशाचं नेतृत्व, पवार साहेबांनीच सांगितले की असं काही नाही करू नये, त्याबद्दल मायासारख्यानं बोलणं योग्य नाही. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे आहे निधन झाल्यामुळे देखील राज्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्रतिक्रिया जी आहे ती महादेव जानकर साहेब यांनी यावेळी दिली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.